नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय मंदाकिनी सलील चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प शुभेताय तस्मै नकराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै नकराय नमः शिवाय वशिष्ठकुम्भोद्भवगोत्तमाय मुनीन्द्रदेवर्चितशेखराय चन्द्रार्कविश्वानरलोचनाय तस्मै नकराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः स्वर काय आहे रे लावून देईल तर मी आली तुम्हाला इकडे घे माझे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणेन्द्रमाता भ्रुकुटी जरा कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज पूर्णता मयि न पारते पद्माविशो यज्ञ संस्कृती स्तुतिर ब्रह्मादीनामपि ददनसन्नास्पयगिदम्
अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगुण ममापेश स्तोत्रे अननिरपवाद परिकर शी झालं नसतं सीएच पाहिजे ना ते जरा ऐकच सीएच म्हणजे काय लक्षात ठेवा. स्वरमंडल सीएच प्रायव्हेट यमन राग सीएच मध्ये नाही यमन महायोग पीठे तटे भीमरक्षम वरम पुंडरीकाय दातुम् इंद्रे समागत्य तिष्ठं तमानदकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अदङ्गापुरीरं विश्वासनस्थं पदं भोजते जस्फुरदिप्रदेशं वीरेन्द्रादिदेव सदा श्रूयमाणं समाधिस्थमूर्तिं भजेन्नमः। नमो सद्गुरु तुभ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सुन्दरभास्कर या कुन्देन्द्र तुषारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासन या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापा। श्री गणेशाय नमः। श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः। श्री सरस्वती नमः। श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री कुलस्वामिने नमः। श्री सद्गुरुवे नमः। नमः पार्वती पतये हर हर महादेव। साराप्रमाणे याही वर्षी सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण भगवान शिवाच्या या पवित्र गाथ्याचं अर्थात शिव महापुराण कथेचं गेले 4 दिवसापासून श्रवण करत आहोत। आजचा आपला 5वा दिवस। सर्वांना मिळून आपल्याला या शिवग्रंथाचं चिंतन करायचंय। कालची कथा कुठपर्यंत आलती? चालू होतं का? झालं काल आपण सर्व गावकरी मंडळी थाटामाटात लग्न लावलं। भगवान शंकराला प्रसन्न आपण सर्वांनी करून घेतलं। खाली घ्या। अगदी आनंदामध्ये काल आपण सतीचं आणि रुद्राचं लग्न लावलं। सर्वांना खूप मोठा आनंद झाला।
माणसाला आनंद पचवता आला पाहिजे बरं. कधी कधी असं होतं, माणूस दुःख पचवू शकतो पण आनंद पचवता येत नाही. कमी आवाज करा थोडा. नाही ते राहू दे. कमी आवाज करा. काय म्हणलं मी, एखाद्या वेळेस दुःख पचवता येतं पण आनंद पचवता येत नाही. एखाद्या परिवारातील एकुलता एक मुलगा जावा, गतप्राण व्हावा, ते दुःख माणसाला पचवता येतं. त्या आईला ते दुःख कधी कधी पचवता येतं. पण त्याच जर आईला आपण म्हणलं नाही तुम्हाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली तर तो आनंद पचत नाही. कधी कधी मरण येत. आपण पाहिलेल्या घटना आहेत. काही लोकांना आनंद पचत नाही. ते आनंद नाही पचल्यामुळे ते काही कुठं नाही करते. लाईटच बंद करते, जनरेटर मध्ये पाणीच काय टाकते, असे कुठं नाही ते करत राहतात. त्यांना आनंद पचत नाही. आनंद पचला पाहिजे. आणि दुष्ट माणसाला आनंद पचत नसतो. त्याला चांगलं देखत नसतं. चांगलं चाललंय, आता सप्ताह सुरू आहे, मस्त उत्साह सुरू आहे, त्याला ती जमत नसतं. म्हणून दुष्ट माणसाची बुद्धी तशी होत असते. चला, ती एक त्याला देवाने दिलेली बुद्धी, पण त्याच्या विनाशाकडे नेणारी त्याला देवाने दिलेली बुद्धी. आपण काल थाटामाटामध्ये भगवान शंकराचा विवाह संपन्न केला. आज आपल्याला बरीचशी कथा पाहिजे. आज गणेशाचं आणि कार्तिकेचा जन्म आपल्याला करायचा. आज श्री शिवजी आणि सतीसह कैलासावर प्रस्थान होणार आहे. दक्षाने आपल्या मुलीचं कन्यादान केलं, अर्थात सतीचं कन्यादान केलं. भगवान विष्णूने शंकराची स्तुती केली आणि हे प्रभू, जसं मी लक्ष्मी, ब्रह्मदेव सरस्वती, तसं तुम्ही आणि सती या जगाचं पालन पोषण करण्याचं काम करताय. आता सर्व आनंददायी, सर्वांनी कैलासावरती जाण्याचं ठरवलं. सर्व वराडी मंडळीला निरोप देत आहेत. मात्र सतीची आई, सतीच्या घरचे माणसं सगळे दुःखदायी आहे. रडतीये सतीची आई अक्षिणी. दुःख तिला सहन होत नाही. कारण एखादी मुलगी ज्यावेळेस सासरी निघते ना, त्यावेळेस ते भयंकर दुःख असते. रोज आपण पाहतोय, अगदी लहानापासून ते 20 वर्षापर्यंत फुलासारखं त्या मुलीला आपण जपत असतो. पण एक दिवस ते परक्याचं धन आपण परक्याच्या स्वाधीन करतो. त्यावेळेस सर्वांनाच नेत्र अश्रूंच्या धारा लागतात. मग ती देवाची आई असो किंवा आपली आई असो. तुकोबाराय म्हणतात, कन्या सासुर्यासी जाय, मागे परतो पाय. कन्या सासुर्याशी जाय. मुलगी ज्यावेळेस सासऱ्याकडे निघते ना, त्यावेळेस सारखं मागं बघत असते. आपल्या मायराची वाट ती बघत असते. तुकोबाराय म्हणले, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. तुकोबाराय देवाच्या संदर्भातून बोलतात की आई आपल्या मुलीवरती किती प्रेम करते, अंबरडा फोडते. फुलासारखे जपले तुला, जीव लावून वाढवली. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला. सुखात नांदोलेक लाडकीच मागणी दे मला. हे देवा,
माझी लेक सुखात नांदो, अशी सारखी आई ती देवाला प्रार्थना करत असते. आवाज कमी करा थोडा. या ठिकाणी यक्षिणी सुद्धा रडते, दक्ष प्रजापती रडतोय, बाकीचे सर्व गायन आनंदामध्ये सर्वांनी त्यांना वाट लावण्याचं ठरवलं. खूप काही दान त्या ठिकाणी लग्न प्रसंगी दिले. काल आपण पाहिलंय, आपणही दान आणलं, कोणी वस्त्र दान केलं, कोणी दक्षिणा दान केली. एक आजीकडे मी पाहिलं काल, बसल्यात काय मी दिसत नाही, मी काठी टेकत टेकत तिथं आल्या, त्यांनी एक पीस देवाला दिला. अंगावरची चोळी फाटलेली पण देवाला पीस दिला, नवा पीस दिला. ही आपल्या भारतातली संस्कृती, महाराष्ट्रातील संस्कृती, वारकरी संप्रदायाचे संस्कार आपल्यावरती आहे. का वस्त्रदान करावं? महाराजांचं शिव महापुराण आहे, त्या शिव महापुराणाला काहीतरी कोरा पीस द्यावं म्हणून त्या आजीनं आणलं. किती पवित्र भाव, शुद्ध अंतःकरण. जशी शबरी माता भगवंताची वाट पाहते, त्या पद्धतीने मला त्या आजीकडे पाहून जाणवलं, भावलं, किती शुद्ध भाव असतो म्हणलं या मंडळीचा. अंगावरची वस्त्रे फाटलेले पण देवाला चांगलं दिलं पाहिजे. आल्या 10 रुपये ठेवले, दक्षिणा ठेवली. हाच परमार्थ आहे महाराज. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. देवा मी चांडाळे, मी पतित आहे असं म्हणून देवाला एक फूल अर्पण करा, आपला उद्धार होतो. पण देवाकडे जर मान ताट करून गेलात, गर्वेने गेलात, तर आपला उद्धार होत नाही. एक कथा सांगितली जाते. एका जंगलामध्ये एक लहानसा मुलगा राहायचा. शंकराच्या मंदिरात तो राहायचा. कुठल्याही प्रकारचा आश्रय त्याला नव्हता. काहीतरी ब्राह्मणाने पूजा करावी, त्या पूजेमध्ये काही जर फळ असेल, तो नैवेद्य असेल, त्याने तो खावा. तिथं देवाची सेवा करत राहावी, जंगलामध्ये राहावं. एक दिवस असं झालं, त्याची इच्छा झाली भगवान शंकराला पाणी टाकावं, पण लज्जा दाखावी एवढं त्याच्याकडे वस्त्र होतं, बाकी काही नव्हतं. पाणी कशानं देवाला टाकणार काही कळत नव्हतं. शुद्ध भाव अंतःकरणामध्ये होता म्हणून त्याने आपल्या आंघोळ केल्यानंतर तोंडामध्ये गच्च असं पाणी भरलं आणि पाणी भरल्यानंतर तो शंकराच्या पिंडीवर असं पाणी मारायला लागला. तोंडातली पिचकारी शंकराच्या पिंडीवरती मारायचं. त्याने रोज दिनक्रम सुरू केला. असा पाणी आणायचं, शंकराच्या पिंडीवरती मारायचं. एक वेळेस त्या जंगलामध्ये एक राजा आला. त्याला सुंदर असं मंदिर दिसलं, पूर्व प्राचीन मंदिर त्याला दिसलं. पण त्या मंदिरामध्ये कुणी पुजारी नाही, कुणी नाही. एक ब्राह्मण येतो, सकाळी काहीतरी थोडीफार पूजा करून जातोय आणि हा एक मुलगा बस. त्या राजाने ठरवलं या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा, या मंदिराचा पुन्हा स्थापना करायची, चांगलं हे मंदिर बनवायचं. म्हणून त्यानं पहिला अभिषेक करण्याचा ठरवला. म्हणून अपाट सैन्य घेऊन आपल्या राणीला स्वतः सोबत घेऊन तो राजा त्या जंगलामध्ये आला. पूर्व सामुग्री त्यांनी आणली, थाटामाटात आला. हत्ती, घोडे, ढोल, ताशा. आणि तेवढ्यामध्ये तो मुलगा तिथं येतोय, तोंडात पाणी घेऊन येतोय, पण त्याला हाकलून दिलं जातं, त्याला मारल्या जातं, पळून लावलं जातं. शंकराला फार वाईट वाटतं. पार्वती आणि भगवान शंकराचा संवाद आहे. पार्वती आई साहेब शंकराला म्हणतात, हे प्रभू, कुठं हा मुलगा, कुठं हा राजा, किती वैभव संपत्तीमध्ये तुमचा तो आता अभिषेक करणार आहे आणि हा मुलगा तोंडात पाणी घेऊन येतो, तुमच्या अंगावरती मारतो. आई साहेब शंकर म्हणतात आई साहेबाला, हे सती थांब 10-15 मिनिटं, तुझ्या लक्षात येईल नेमकं कोण माझा खरा भक्त आहे.
तुकोबारायांचं एक प्रमाण आहे बा, मला आठवत नाही. तुकोबाराय म्हणले कथेला कीर्तनाला येताना लहान लहान लेकरं आणू नका. तुकोबारायांचं प्रमाण आहे. आम्ही तुम्हाला काढून नाही वाटल्यास का आणू नका, तर त्याचं कारण तुम्हाला दिसतंय समोर. हा चला लक्ष देऊ नये का. शंकरजी पार्वतीला म्हणतात तुला समजेल माझा खरा भक्त कोण आहे. तेवढ्यामध्ये राजाचा अभिषेकाला प्रारंभ होतो, पूजा प्रारंभ होते, सुरुवात होते. पण भगवान शंकर एक लीला करतात. जसं राजा राणी त्याचं सैन्य पूजेसाठी बसतं, त्यावेळेस भगवान शंकर ते मंदिर हलवायला सुरुवात करतात. डगाडगा ते मंदिर हलतंय. मंदिर हलायला लागल्यामुळं आता राजा तिथं थांबेल का हो, राणी थांबेल, सैन्य थांबेल, सगळे बाहेर पळायला लागले. तेवढ्यामध्ये हा मुलगा बाजूला होता, बघतोय नाही नाही खूप लहान आहे, छोट आहे. द्या 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 त्याला द्या द्या. हा तेवढ्यामध्ये तो मुलगा बघतोय सैन्य बाहेर पळतोय. तो मुलगा म्हणतो अरे हे जर मंदिर पडलं तर माझ्या शंकराच्या माझ्या देवाच्या अंगावरती पडेल. म्हणून तो मुलगा मंदिरात जातोय. आता ऐका, सगळे बाहेर पळतात आणि तेवढ्या गडबडीत मुलगा मंदिरात पळतोय, आतमध्ये जातोय आणि काय करतो, मंदिर पडेल देवाच्या अंगावरती पडेल म्हणून तो शंकराच्या अंगावरती असा झोपतो. आता शंकरजी पार्वतीला म्हणतात हे पार्वती आता सांग माझा खरं भक्त कोण आहे. त्या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती साक्षात प्रगट होतात. त्या मुलाचा उद्धार करतात, त्याला दर्शन देतात. सांगण्याचा भाव असा आहे, देवाला तुम्ही काय दिलं, कसं दिलं, कुठल्या पद्धतीनं दिलं, देव हे तुमचं बघत नाही. देव फक्त तुमच्या अंतःकरणातील भाव बघतो. हरी अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणून त्या आजीला पाहून मला ही कथा सांगावीशी वाटली. अशा भरपूर शंकराच्या कथा आहेत. शंकराला अर्पण केल्याने काय होतं, बेल दिल्याने काय होतं, तुम्ही ते ऐकलेलं आहे. आता क्लिपा व्हायरल झाल्यात, बेल व्हायरलने काय होतं सगळं तुम्ही बघतायत. हा जर आपल्या एखाद्या मुलाचं लग्न जमत नसेल, बरं का, लक्ष देऊ नका, मुलाचं लग्न जमत नसेल तर त्याला बेलाचं झाड लावायला सांगायचं. त्या बेलाच्या झाडाखाली बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगायचं. नक्कीच तुम्हाला त्याचं फळ भेटेल. अशी अनेक उदाहरणे या शिव महापुराण कथेमध्ये आहेत. त्याला मला ते सांगायचं बसायचं नाही, कारण आपल्याला निष्काम भक्ती करायची, सकाम भक्तीच्या नादी लागू नये.
सकामतेकडून निष्कामतेकडे येण्याचा प्रयत्न माणसाने करावा. आता शिवजी आणि सर्व शिवजींचे गण कैलास पर्वतावरती येतात. शिवजी सर्व गणांना विनंती करतात, हे गणांनो, नंदी असेल, सर्व निरनिराळ्या स्थानी तुम्ही जाऊन आता इथं तिकडे जा, इथं राहू नका, इथं सतीला आणि मला निवांत राहू द्या. शिवजी त्यांना सांगतात. नंदी आणि ते स्थान सोडून दुसरीकडे जातात. त्या ठिकाणी बरेचसे दिवस शिवजीचा आणि सतीचा विहार चालतो. हो, त्याला देवदर्शन म्हणतात. पहिल्यापासून प्रथा आहे, लग्न झाल्यानंतर आपल्याकडे पाठवतात दर्शनाला, आहे का नाही? तसंच भगवान शंकरांनी केलं, म्हणे आम्हाला एकांतात राहू द्या, जाऊ द्या, आता कुठंतरी देवदर्शन तुम्ही जा, म्हणून नंदीला त्यांना पाठवून दिलं. भगवान शंकर आणि सती माता राहतायत. हनुमानाचं काय गणपती आज पण ते पाहू शेवटला. आता दोघेही हिमालयावरती वास्तव्याला राहतात, कैलासावरती वास्तव्यात राहतात. पुढे आपल्याला एक चरित्र भाग पाहायचा आहे, तो म्हणजे भगवान शंकरांनी पुढे सतीचा मानसिक त्याग केला. मानसिक त्याग म्हणजे काय? त्या व्यक्तीसोबत राहायचं, पण त्या व्यक्तीला स्पर्श करायचा नाही. त्या व्यक्तीसोबत बोलायचंय, पण त्या व्यक्तीचं एवढं म्हणणं ऐकायचं नाही. त्याला मानसिक त्याग म्हणतात. का घडला हा त्याग? तर एक वेळचा गोड प्रसंग आहे. काय म्हणतात? ज्याच्यात थोडस रामायण आलं बरं का मध्ये, हे विक्षेप ना करू, शांत वाच. भगवान शिवजी आणि सती निवांत एका स्थानी बसलेले असताना त्यावेळेस या धर्तीवरती काय चाललं म्हणून खाली डोकावून पाहतात, तर हे प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीचा शोध घेतायत. सीते 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 असं विवळतायत. हे दृश्य ज्यावेळेस सती माता पाहते, तर ती सती माता भगवान शंकराला म्हणते, हे देवा, या रामाची पूजा तुम्ही करताय, याला तुम्ही देवादी देव मानताय, तुम्ही याला तुमचं आराध्य दैवत मानताय, हा त्रैलोक्याचा स्वामी तुम्ही याला मानताय, आणि हा तर बायकोसाठी रडतोय. शिवजी सतीला समजावून सांगत होते, सती, ही सगळी माझ्या प्रभूची लीला आहे. वास्तविक ती मायापासून परिच्छिन्न आहे, लांब आहे. काही सती काही ऐकायला तयार नाही. मग प्रभूजी शिवजी सतीला म्हणतात, स्वतः तू जा, तू परीक्षा घे. मग सती अगदी कसं जावं म्हणून सतीनं काय केलं, स्वतः सीतेचं रूप धारण केलं. आणि सीतेचं रूप धारण करून स्वतः प्रभू रामचंद्रासमोर येत आहे. प्रभू रामचंद्राने एकदा पाहिलं, दुसरीकडे परत दुसऱ्या दिशेने गेले. परत सती मातेला वाटलं मला पाहिलं नसेल, परत सती माता पुढे येते. असं 2-3 वेळेस झाल्यानंतर मग प्रभू रामचंद्र सती मातेला पाहून साष्टांग नमन करतात. हे माते, कैलास पर्वतावरती भगवान शिवजी आहे, तुम्ही अशा घनघोर जंगलामध्ये कशासाठी आलात? त्यावेळेस सती माता आता स्वतःच्या स्वरूपामध्ये येते आणि मग समजतंय की आपले पती जे म्हणतात ते खरं आहे, हा त्रैलोक्याचा स्वामी आहे. सती माता लज्जित होऊन त्या ठिकाणी परत कैलास पर्वतावरती येते. भगवान शंकराची क्षमा मागते, पण शंकराला थोडासा राग येतो. शंकराला वाटतं हिनं माझं ऐकलं नाही ना. मग शंकर रागाच्या भरात तिचा मानसिक त्याग करून टाकतात, बरं का, मानसिक त्याग करून टाकतात. मग मानसिक त्याग केल्यानंतर शंकरजी आता सती मातेला स्पर्श करत नाहीत. सती मातेचं ऐकतात, पण फारस असं सती मातेला महत्व देत नाहीत. पुढे एक दिवशीचा प्रसंग आहे की अनेक मुनिजनांनी
प्रयाग क्षेत्री म्हणजे आता जिथे कुंभमेळा सुरू आहे तिथं महान यज्ञ करण्याचं ठरवलं. मोठा यज्ञ त्या ठिकाणी ठरवला. सर्व ऋषीगण, अत्री ऋषी, भृगु ऋषी, रुद्रादी, देवादिदेव, इंद्रदेव, महेंद्र, चंद्र सगळे देव त्या यज्ञामध्ये सहभागी झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश सर्व देव त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये सहभागी झाले. यज्ञ सुरू झाला तेवढ्यामध्ये त्या यज्ञामध्ये प्रजापती दक्षाचे आगमन झाले. बरं का, प्रजापती आल्यानंतर प्रजापतीला एक मोठा मान दिला होता. या ब्रह्मांडाचा नायक त्याला म्हणत होते. गौरव पूर्ण पद त्याला प्राप्त झालं होतं. म्हणून प्रजापती जसा येतोय तसे प्रजापतीला सगळे नमस्कार करतात. सर्वांनी त्याला नमस्कार केला. पण तेवढ्यात असं झालं, भगवान शिवजींनी त्याला नमस्कार केला नाही. वास्तविक भगवान शिवजी आणि प्रजापतीचं काय नातं आहे? दक्ष प्रजापतीचं काय नातं आहे? हे म्हणता सासरा आहे ना तो. दक्षता जावई म्हणजे भगवान शंकर, भगवान विष्णू, महेश आणि ब्रह्माजी एका स्थानावरती बसलेले होते. अगदी सर्व देवांनी नमस्कार केले पण 3 देवांनी दक्षाला नमस्कार केला नाही. तो म्हणजे ब्रह्मदेवाने, भगवान विष्णूने आणि भगवान महेशाने. हे दृश्य ज्यावेळेस दक्ष प्रजापती पाहतोय तो म्हणतो चला, ब्रह्मदेव माझे पिता आहेत, कारण मानसपुत्र हा ब्रह्मदेवाचा दक्ष आहे आणि माझे आजोबा कोण आहेत? विष्णू आहेत. म्हणून त्यांनी मला नमस्कार केला तर काय हरकत नाही. पण हा शंकर हा तर माझा जावई आहे, यानं मला नमस्कार करायला पाहिजे होता. पण त्या ठिकाणी सांगितलं जातं भगवान शंकर हे भगवान विष्णूच्या चिंतनामध्ये मग्न होते. विष्णवे नमः, रामाय नमः, विष्णवे नमः, रामाय नमः असं त्यांचा जप सुरू असल्यामुळे दक्ष आलेला त्यांना भान राहिलं नाही. दक्षाला फार राग आला. जे नाही ते दक्ष बोलू लागला. शंकराची त्यांनी उपेक्षा केली. भयंकर पद्धतीने शंकराला तिने छेडवलं. अनेक विटंबना शंकराची केली. म्हणे फक्तच काय सांभाळतोय, अंगामध्ये काय राखच लावतोय, असं भयंकर तर शंकराला बोलू लागला. इथं जोगड्या शब्द सुद्धा शंकराला त्याने वापरला. ज्यावेळेस असं बोलतायत त्यावेळेस हे सर्व दृश्य नंदीला काही सहन होत नाही. म्हणून नंदीला त्या ठिकाणी दक्षाला म्हणजे ब्राह्मणाला, पूर्ण ब्राह्मणाला श्राप दिला. हे ब्राह्मण देवता, हे ब्राह्मणांनो, कारण ज्यावेळेस दक्ष असं बोलत होता त्यावेळेस बाकीचे ब्राह्मण मंडळी हसत होते. हे काही नंदीला सहन झालं नाही. म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मणाला नंदीने श्राप दिला. जा म्हणे, कितीही यज्ञ करा, काही करा, तुमचं पोट भरणार नाही. सतत तुमच्याकडे दारिद्र्य राहील. म्हणून हा ब्राह्मणाला श्राप आहे. म्हणून ब्राह्मणाला किती दा त्याचं मन भरत नाही. परत एवढं सांगत असताना म्हणे आपल्या या वेदाच्या संमतीने जे काही यज्ञ सांगितले ते यज्ञ करून तुमचं पोट भरणार नाही. तुमचं पोट भरण्यासाठी तुम्ही कुठलीही क्रिया करा. मग खालच्या पातळीचे यज्ञ तुम्ही कराल, मग कसे दशक्रियाचा यज्ञ तुमच्याकडे राहील. असे कर्म ते सांगितले ते सगळे ब्राह्मणाकडे नंदीने दिले. तो नंदीचा श्राप त्या ठिकाणी ब्राह्मणाला लागला. त्या ठिकाणी शिवजी आणि नंदी निघून गेले. काही दिवसानंतर परत काहीतरी आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यावा म्हणून दक्षाने महान यज्ञाचं आयोजन केलं. ही कथा सर्वांनी ऐकलेली आहे. महान यज्ञाचं आयोजन केलं. त्यामध्ये सर्व त्यांची जावई बोलवले. बरं का, ऐका, सर्व मंडळी बोलली. अगस्त्य, कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, वामनदेव, भृगु, ददिची ऋषी, व्यास, भरद्वाज, गौतम, पैल ऋषी, पराशर, गर्ग, भावर्ग, असती, समंतु, त्रिक, कंक, वैशंपायन असे अनेक मुनी त्या ठिकाणी श्रीपुत्राधिक सहित आपल्या यज्ञामध्ये सहभागी केले. सगळ्यांना बोलवलं, सगळ्या देवाला आमंत्रण दिलं. पण त्या ठिकाणी भगवान शंकराला दक्षाने आमंत्रण दिलं नाही. कारण त्याला माहित होतं की याचा अपमान आपल्याला करायचा आहे. भगवान शंकराच्या सुद्धा हे लक्षात आलं होतं. पण सती मातेला हा काही प्रकार माहीत नव्हता. पण ऐका, ज्यावेळेस दक्षाने हा यज्ञ ठेवला आणि दक्षाने यज्ञ ठेवलाय, सगळ्यांना माहिती आहे, सतीच्या बहिणीला माहिती आहे. आता आपल्या यज्ञामध्ये
सतीला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलेलं नाही, म्हणून त्या मुद्दामून विचारायच्या. सतीला सांगितलं का? दक्ष म्हणायचा नाही सांगितलं, त्यांना सांगायचं नाही. मग असं असतं पहा, जर गावामध्ये एखाद्या घराला आमंत्रण दिलं असेल ना, तर लोक मुद्दामून त्याला विचारतात, यायचं नाही का लग्नाला? मुद्दामून त्याच्या घरासमोर गाडी नेणार. म्हणजे काहीतरी लोक त्याला छळवण्याचा प्रयत्न करतात. हे आपण बघतोय, आपल्यामध्ये घडतोय. म्हणून देवादिदेव सर्व देव असे कैलास पर्वतावरून चालले बरं का. वास्तविक दुसरा मार्ग आहे त्यांचा जाण्याचा रोजचा, दुसऱ्या बाजूने जायचे, पण आज मुद्दामून कैलासावरून ते जातायत, तिथून जाण्याचा प्रयत्न करतायत. तेवढ्यामध्ये सती माता बाहेर येते आणि आपल्या एका बहिणीला विचारते, का ग ताई कुणीकडे निघालीस? त्यावेळेस इथं काही त्यांच्या बहिणीचं नाव दिलं नाही बरं का, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं. का ग ताई कुणीकडे चाललीस? ते म्हणे तुला माहित नाही का? म्हणजे नाही माहित. म्हणे आपल्या पिताश्रीनं महायज्ञ ठेवलेला आहे, त्यामध्ये सर्व देवांना आमंत्रण आहे, तुम्हाला आमंत्रण नाही का? सती म्हणे नाही, आपल्याला आमंत्रण नाही. तेवढ्यामध्ये सती भगवान शंकराकडे जाते. भगवान शंकराला म्हणते, का हो प्रभू, आज माझ्या पिताजीच्या घरी महान यज्ञ आहे, आपल्याला गेलं पाहिजे, आपल्याला गेलं पाहिजे. त्यावेळेस भगवान शंकर सतीला समजून सांगतात, हे सती, आपल्याला त्यांचं आमंत्रण नाही, म्हणून तिथं जाण्याचा काही आपल्याला अधिकार नाही. शिवजी म्हणतात, काही असे स्थान आहेत की तिथं आमंत्रण असलं तरच जावं, काही असे स्थान आहेत तिथं विना आमंत्रणाचं जावं, काही असे स्थान आहेत तिथं आमंत्रण असलं तरी जावं नाही. मग आमंत्रण असेल तर जावं कुठं? एखाद्याच्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे तिथं, एखाद्याच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तिथं, एखाद्याने वाढदिवस ठेवला तिथं. जर तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही जा, बळच त्याच्या ठिकाणी घरी जाऊ नका. कुठे जाऊ नये? बोलवलं तरी जाऊ नये एखाद्या ठिकाणी, कुठे जाऊ नये? पार्टीला जाऊ नये. एखादा म्हणला चला आपल्या गावात तमाशा लागला, मग त्याच्यासोबत तमाशाला जाऊ नये. आमंत्रण असले तरी जाऊ नये. आणि एक या ठिकाणी नाही बोलव तरी सहकुशीने जावं, ते म्हणजे कुठं? इथं ना. तो का म्हणे, तेथे न पाचारिता जावे, संत चरणी भावे विघावया. आपल्या गावामध्ये सप्ताह सुरू आहे, अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, त्या ठिकाणी न बोलवलं तरी जावं. पण लोकांना बाकीकडे मान लागत नाही, पण इथं यायचं म्हणलं तर मान लागतो. त्यांना माईकामध्ये आवाज द्यावा लागतो, ओ पाटील चला कार्यक्रमाला, नाव घेऊन बोलायला लागतं, त्यावेळेस ते येतात. तुकोबाराय म्हणले, बाबा जिथं कथा आहे, जिथं कीर्तन आहे, जिथं सत्संग सुरू आहे, तिथं विना बोलावे जावं. हो, तिथं आमंत्रण नसलं तरी जावं. पण सती माता आता देवाला शिकवते बरं का. देवाला म्हणते, हे देवा, तुमचं खरंय, पण तुम्ही एक गोष्ट अजून विसरलात. जसं सत्संगामध्ये न बोलवता जावं, तसं एखाद्या मुलीने आपल्या माहेरी न बोलवता जावं. आता सतीनं हे कोणाला सांगितलं? शंकराला सांगितलं. आता भगवान शंकराने आधीच तिचा मानसिक त्याग केला होता. तिला स्पर्श करत नव्हते, तिला व्यवस्थित बोलत नव्हते, पण तिच्या काही लक्षात हे आलं नाही. आधीच मानसिक त्याग होता. मग सतीनं ते काही ऐकलं नाही. सती त्या यज्ञामध्ये जाते. तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं, सगळ्या देवांचे स्थान आहे, सगळ्या देवांची मान आहे, पण माझ्या शिवाचा अर्थात माझ्या पतीचा आणि माझ्यासाठी कुठेही स्थान नाही, कुठेही आम्हाला मान नाही. हे ज्यावेळेस लक्षात येतं, तिला खिन्न वाटतं. तिच्या पित्याकडे ती पाहते. दक्षकडे पाहिल्यानंतर दक्षही तिच्याकडे विशेष पद्धतीने लक्ष देत नाही, न पाहिल्यासारखं करतो. बहिणी तिला बोलत नाहीत, बाकीचे आलेले पाहुणे मंडळी ती काही तिला बोलत नाहीत. पण खिन्न मनाने ती शेवट आपल्या आईकडे जाते. आणि आईकडे गेल्यानंतर ती आईला म्हणते, हे आई, का असं झालं, का माझ्यासोबत असं केलं? त्यावेळेस आई म्हणे, बाळा, का आलीस तू? तुला आमंत्रण दिलंय का कोणी? का आलीस? अरे हा यज्ञच तुमच्या अपमानासाठी ठेवलेला आहे. असं म्हणल्यानंतर सतीला खूप राग येतो.
ती आपल्या वडिलांकडे येते, जे नाही ते आपल्या वडिलांना बोलते. मग दक्ष सुद्धा शांत बसत नाही. दक्षाने घडलेला प्रकार सगळा सांगितला. दक्षिणे त्या ठिकाणी सुद्धा भगवान शंकराचा अपमान केला. बरं का, आपल्या समोर आपल्या पतीचा कुणी अपमान करत असेल तर पतिव्रता स्त्रीने ते सहन करून घेऊ नये. आपल्या पतीची निंदा कोणाकडून ऐकून घेऊ नये. तिथून निघून जावं, नाहीतर त्या माणसाशी संवाद करू नये. एखादा माणूस आपल्या पतीला नाव ठेवतोय, बोलतोय, तर ते शब्द आपल्या कानावर पडता कामा नये. आपल्या पुण्याचा क्षय होत असतो, आपल्या पतिसेवेचा धर्म नष्ट होत असतो. म्हणून महान पतिव्रता शेने एखाद्या पत्नीने आपल्या पतीबद्दल एखादा वेळवाकड बोलत असेल तर ते ऐकून घेऊ नये. दक्ष त्या ठिकाणी भगवान शंकराला जे नाही ते बोलला. सती मातेला सहन झालं नाही. तेवढ्यात सती मातेनं रागाच्या आवेशामध्ये त्या यज्ञ कुंडामध्ये उडी घेतली आणि सती भस्म झाली. सती भस्म होते. आणि हा प्रकार ज्यावेळेस भगवान शिवाला कळतो, अगदी भगवान शिवजी जटाटवी गलत जल प्रवाही पावित स्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिका, असं तांडव करून शिवजी आता क्रोधिष्ट होतात. आपली एक जटा उपटतात आणि जटा उपटल्यानंतर त्या ठिकाणी एक वीरभद्र नावाचा शिवजींचा गण प्रगट होतो. वीरभद्र भगवान की जय, बोले शंकर भगवान की. वीरभद्राला बोलावून शंकरजी त्याला आज्ञा करतात, हे वीरभद्रा, जा दक्ष यज्ञामध्ये आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर, दक्षाला मारू नये. वीरभद्र आता त्या ठिकाणी अनेक गणसाहस सोबत जातोय दक्षाच्या यज्ञामध्ये. त्या दक्षाच्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस करतोय. विध्वंस केल्यानंतर प्रयत्नपूर्वक विष्णूदी देवांना ब्रह्मादी देवांना त्या ठिकाणी हरवतोय. शेवट तो वीरभद्र आपल्या हातातील त्रिशूळने त्या दक्षाचा शिरच्छेद करतोय आणि शिरच्छेद केल्यानंतर त्या दक्षाचं मुख शिर यज्ञामध्ये भस्म होत आहे. बरं का, भस्म झाल्यानंतर वीरभद्र शांत होतो. पण ब्राह्मण देव, इतर देव आता शंकराची स्तुती करायला सुरुवात करतात. हे शंकरजी, जर असे ब्राह्मणाचे यज्ञ बंद पडायला लागले, ब्राह्मणाच्या यज्ञामध्ये विध्वंस व्हावा लागला, तर पुढे कोण यज्ञ घालणार? आम्हाला कोण यज्ञाला बोलवणार? पुढे लोक यज्ञ करण्यासाठी भिणार. म्हणून हे देवादिदेव, हे महादेव त्या ठिकाणी प्रार्थना करतात. हे कुठला लावला? सगळे देव आता भगवान शंकराची विनंती करतात. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, बोला तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ.
सर्व देवादिदेव शंकराची स्तुती करतात. तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराणी. हे प्रभू, कृपा करून हा यज्ञ पूर्ण करा, दक्षाला जीवदान द्या. असं म्हटल्यानंतर दक्षाचं धड त्या ठिकाणी पडलेलं होतं, पण शिर भस्म झालेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी एक बोकड्याचं शिर त्या दक्षाला बसवलं. आता दक्ष पुन्हा जिवंत झाला, पण आता बोलता येत नाही. शिवजींची स्तुती करावी, क्षमा मागावी, तर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस बोकड्याचा आवाज शिवजींना आला आणि शिवजी स्मित हास्य करतात. शिवजी प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद देतात. म्हणून त्या ठिकाणी शिवजी पशी गेल्यानंतर बोकड्याचा आवाज काढल्याची प्रथा तिथून पुढे सुरू झाली. शिवजींना नमस्कार कसा करतात मग? टाळी वाजून. शिवजी प्रसन्न झाले. पुढे त्या ठिकाणी पुन्हा एक सुंदरशी कथा येते. दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला, शिवजी कैलासावरती आले. माते सतीचं नेमकं काय झालं तर एक हिमालय आणि मनसी, त्या मनसीला असं कायम वाटायचं की सतीसारखी मुलगी माझ्या उदरी जन्मावी, म्हणून सतीने केलेली ही लीला. आता हिमालय आणि मनसी या दोघांचा विवाह होऊन सतीचा जन्म त्यांच्या घरी होतो. मग हिमालयाची मुलगी म्हणून त्या पुढे तिला पार्वती असं नाव ठेवलं जातं. बोले पार्वती मैया की जय, भगवान शंकर की जय. पुन्हा त्या ठिकाणी ती पार्वती मैया शिवजींना वरावं, शिवजींनीच माझं पती व्हावं म्हणून ध्यान धारणा करते, घनघोर अशी तपश्चर्या करते. पुन्हा हिमालय आणि मनसी दोघांचा विवाह लावून देतात. बोली शंकर भगवान की, पार्वती मैया की. शंकराची आता दोनदा लग्न झाले बरं का. एक पहिलं सती सोबत म्हणजे पार्वती मैया सोबत, आणि ही हिमालयाची मुलगी म्हणजे पार्वती. आता परत एक लग्न झालं. पुढे एक दैत्य त्या ठिकाणी मारला. त्या दैत्याचं या ठिकाणी चरित्र आलं. त्याचं नाव तारकासूर. त्या तारकासुराने घनघोर अशी तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाकडून त्याने एक वरदान मागून घेतलं, मला अमरत्व पद द्या. ब्रह्मदेव त्याला म्हणतात, हे तारकासुरा, मी अमरत्व पद कोणाला देऊ शकत नाही. यांना म्हणा 5:30 वाजता तिकडे जाऊन 5:30 वाजता